नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन सायलीला सांगतो की मी मीटिंग अटेंड करून येतो, त्यानंतर तुला सोडवतो. पण आता नेमकी जाताना त्याच्या कोटचं बटन निघालेलं असतं आणि सायली ते बटन बसवून देते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी पूर्णाजींना छोट्या तन्वीचे सगळे फोटो रिटर्न देऊन टाकले. आता पूर्णाजीचा सगळा गैरसमजही दूर झाला ना, मग कशाला ते फोटो ठेवायचे. सायलीला ती गोष्ट काही आवडत नाही. अर्जुन म्हणतो की सगळेच जण म्हणतात ना की तुझ्या पोटी तन्वी येणार आहे, हे सारखं वारंवार बोललेलं मला अजिबात पटत नाही आहे. त्यामुळे तू तिकडे सिनियरकडे राहायला गेल्यानंतरसुद्धा त्या तन्वीबद्दल जरा कमीच बोला हा. एवढं तिला सांगून तो तिथून निघून जातो. मात्र सायली विचारात पडते की मला आत्ताच इथून बाहेर पडायला हवं. इकडे अस्मिता जॉबसाठी सगळे डॉक्युमेंट गोळा करत असते आणि त्यावेळेस तिला अर्ज कसा करायचा हे सुद्धा कळत नसतं. मग ती नेटवरती व्हिडिओ पाहते आणि त्याप्रमाणे ती अर्ज करते. आता इकडे सायली त्या रेडिओच्या दुकानामध्ये येते आणि तो रेडिओ चालू आहे की नाही याची खात्री करून त्या व्यक्तीकडून तो रेडिओ घेते. आता ती जेव्हा ही खरेदी करत असते त्यावेळेस एक व्यक्ती तिच्याकडे पाहत असतो आणि तिचे फोटोसुद्धा काढून घेतो. आता ही नवीन आलेली व्यक्ती नेमकी कोण असेल हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तो सायलीचे फोटो काढून घेतो आणि तीच आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी एका व्यक्तीला कॉल करून सांगतो. आता सायली तो टेप रेकॉर्डर घेऊन तिथून निघून जाते आणि तो व्यक्ती तिचा पाठलाग करू लागतो. सायलीला या सगळ्याची काहीच खबर नसते. तो व्यक्ती फोन करून सांगतो की मी आत्ता तिचा पाठलाग करतोय आणि ती माझ्या समोरच आहे. आणि सायली मात्र शुभम करोतीचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक असते. इकडे अस्मिता कल्पनाला सांगते की मम्मा मला जरा बाहेर जायचं आहे डॉक्टरांकडे, तू जरा स्मितकडे लक्ष ठेवशील का. तेव्हा कल्पना म्हणते अगं डॉक्टरांकडे जायचं आहे, मग मी सुद्धा तुझ्यासोबत येते ना आणि स्मितकडे आम्ही लक्ष ठेवूच गं. आता कल्पनासुद्धा अस्मिताबरोबर येण्याचा हट्ट करते. तेव्हा अस्मिता म्हणते मम्मा प्लीज काय गरज नाही आहे त्याची, आणि तू जर माझ्यासोबत आली तर मग स्मितकडे कोण लक्ष ठेवेल ना, त्याच्यामुळे मी आत्ता जाऊन येते 2 तासामध्ये. तेव्हा कल्पनाला प्रश्न पडतो 2 तास? 2 तास असं कुठल्या दवाखान्यामध्ये चालली आहे, मी अश्विनला बोलवू का. तेव्हा अस्मिता सरळ सरळ तिला टाळाटाळ करत असते. ही गोष्ट कल्पनाच्या लक्षात येते, पण अस्मिताच्या पुढे तिलाही काही जाता येत नाही. अस्मिता निघून गेल्यानंतर ती विमलला म्हणते अस्मिता थोडी तरी सावरली आहे, पण मला सगळ्यात जास्त काळजी तर अश्विनची वाटते. तेव्हा विमल तिला समजावते तुम्ही काळजी करू नका वहिनी, अश्विनदादासुद्धा लवकरच या सगळ्या धक्क्यातून सावरतील. आता इकडे अस्मिता जॉब इंटरव्ह्यूसाठी आलेली असते, पण तिला तिथेसुद्धा नकारच मिळतो. आता ती निराश होऊन दुसऱ्या ठिकाणी जाते. इकडे अर्जुन सायलीला शोधत घरी आलेला असतो. आता कल्पना म्हणते अरे तुझी बायको तर केव्हाच गेली, तू मगाशी गेलास ना त्यानंतर 5 मिनिटाने ती लगेच निघून गेली. पण बघ ना तुला किती काळजी वाटते तिची, तुझा चेहरा बघ कसा झाला आहे. अर्जुन म्हणतो असं कसं करू शकते ती, आणि तो लगेच सायलीला कॉल करतो. पण सायली काही फोनच घेत नाही, त्यामुळे तो प्रतिमाला कॉल करतो. प्रतिमा म्हणते की अरे असं काय करतोयस, ती तुमच्याचकडे आली होती ना आणि मला वाटलं ती अजून तिथेच आहे. आता प्रतिमाकडून कळतं की सायली घरी पोहोचलीच नाही आहे, त्यामुळे अर्जुन खूपच चिंतेमध्ये असतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर कल्पनालासुद्धा काळजी वाटू लागते. तो कल्पनाला विचारतो मम्मा सायलीला निघून किती वेळ झाला. कल्पना सांगते की तू निघाल्यानंतर लगेच ती निघाली. आता मात्र अर्जुनलाही खूप काळजी वाटू लागते आणि प्रतिमासुद्धा चांगलीच घाबरते की एव्हाना सायली यायला हवी होती, पण अजून तरी ती कशी काय आली नाही. पण तितक्यात सायली दरवाजामध्ये आलेली असते. सायली विचारते की काय काय झालं, कुणाचा फोन आहे. तेव्हा प्रतिमा फोन स्पीकरवरती टाकते आणि म्हणते की अर्जुनला आणि आम्हाला किती काळजी वाटत होती तुझी. अर्जुनसुद्धा म्हणतो बायको हे काय आहे, मी म्हटलं होतं ना तुला मी ड्रॉप करतो म्हणून, तरीसुद्धा तू माझ्यासाठी का नाही थांबलीस. सायली म्हणते अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझं एक काम आहे, आणि मी न सांगता तर गेलीच नाही आहे, मी आईंना सांगून निघाले होते. अर्जुन पुन्हा पुन्हा तेच म्हणत असतो तू माझ्यासाठी थांबली का नाहीस. सायली म्हणते आता बस करा, तुम्ही किती चिडताल, मला नव्हतं माहिती की तुम्ही इतकं चिडाल म्हणून माझ्यावरती.
प्रतिमा म्हणते, अरे अर्जुन आता सोड आता. ती आली आहे ना सुखरूप घरी. मग दोघेही फोन ठेवतात. सायली म्हणते, प्रतिमा आत्या मी टेप रेकॉर्डर आणला आहे. तेव्हा प्रतिमालाही खूप आनंद होतो. ती विचारते की पूर्णाईंनी अजून टेप रेकॉर्डर जपून ठेवला होता. तेव्हा सायली म्हणते, नाही मी दुसऱ्या दुकानातून आणला आहे. आता जेवणाच्या अगोदरसुद्धा सायलीला तो आवाज ऐकायचा असतो. त्यामुळे दोघीही खोलीमध्ये येतात आणि मग ते दोघीही तो आवाज ऐकतात. सायलीला स्पष्टपणे ते सगळे भास होऊ लागतात, ज्याच्यामध्ये ती छोटी तन्वी शुभंकरोती म्हणत असते तिच्या बोबड्या आवाजामध्ये. सायली तल्लीन होऊन ते ऐकू लागते आणि एका क्षणाला तिच्यासमोर ती छोटी तन्वी पाठमोरी बसलेली तिला दिसते. ती विचार करते की हा तन्वीचा आवाज मला माझा का वाटतोय. आता इकडे अस्मिता रिक्षावाल्याने जास्त पैसे सांगितल्यामुळे पायी पायी घरी येते. अर्जुन, कल्पना सगळेजण तिची वाट पाहत असतात. ती जेव्हा घरी येते तेव्हा तिचा अवतार खूप थकलेला वाटत असतो. त्यामुळे सगळ्यांनाच काळजी वाटते. अर्जुन विचारतो की तू गाडी घेऊन का नव्हती गेली आणि रिक्षाने का गेली होती. आता अस्मिता उलटसुलट उत्तर देते आणि कल्पनाला संशय येतो. अगं तू तर हॉस्पिटलला गेली होती. तुझं हॉस्पिटल तर स्टेशनजवळ आहे. मग तू त्या रोडवरती काय करत होतीस. तेव्हा अस्मिता ही गडबडते आणि स्मितचं नाव करून घाईघाईने तिथून निघून जाते. मात्र अर्जुनला जरा संशय येतो. अस्मिताईचं वागणं जरा विचित्र नाही वाटत आहे का मम्मा तुला, असं तो तिला विचारतो. तेव्हा कल्पनाही म्हणते, हो मलाही तसंच वाटते. काय चाललं हिचं कोणास ठाऊक. आता इकडे प्रतिमा म्हणते की मला तर तासनतास हा आवाज ऐकावा असं वाटतोय. सायली मात्र तल्लीन झालेली असते. प्रतिमा तिला भानावर आणते आणि विचारते की चल आता जेवायला जायचं ना. पण सायली विचारते, हा आवाज नक्की छोट्या तन्वीचा आहे का. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो अगं मला चांगलं आठवते आणि रविराजने हा आवाज रेकॉर्ड केला होता हे सुद्धा मला चांगलं आठवते. आता ते सगळं सोड, तू चल पटकनी जेवायला, सुमन थांबली आपल्यासाठी. तेव्हा सायली विचारात पडते की हा आवाज मला माझा का वाटतोय. कोण देईल माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली सतत तो आवाज आणि त्याचा विचार करत असते. तेव्हा ती ठरवते की या प्रश्नाचं उत्तर मला मधुभाऊ नक्कीच देऊ शकतात. म्हणून ती मधुभाऊंकडे हॉस्पिटलला जायचं ठरवते. आता तिथं गेल्यानंतर ती मधुभाऊंना ते रेकॉर्डिंग ऐकवते, ज्याच्यामध्ये छोट्या तन्वीच्या शुभंकरोतीचा आवाज असतो. आणि ती त्यांना विचारते की हा आवाज माझा आहे का. पण मधुभाऊ मात्र कोमामध्ये असतात. त्यांना सगळं ऐकू येत असतं. जेव्हा सायली हे सगळं बोलत असते तेव्हा आणखी एक व्यक्ती त्या ठिकाणी असतो. तो व्यक्ती तोच आहे का की ज्याने सायलीचा पाठलाग केला होता आणि त्याचं आणि सायलीचं काय नातं आहे हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, सायली तिथून गेल्यानंतर तो व्यक्ती चक्क मधुभाऊंचा ऑक्सिजन मास्क काढून टाकतो. या सगळ्यामुळे मधुभाऊंचा जीव धोक्यात येईल की ते कोमातून बाहेर येतील हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. नवीन आलेली व्यक्ती ही कोण असेल आणि नकळतपणे अर्जुनच्या समोर आता नवीन कोणतं संकट उभं राहणार हे सुद्धा पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.